मला तिळं होणार आहे. घाण वाटतंय पण कॉंग्रॅच्युलेशन. केवढं प्रेशर आहे म्हणजे. नाईटमेअर आहे माझ्यासाठी. मुळात तुला लहान मुलं आवडतात का? मला आवडतात लहान मुलं, इतरांची तर खूपच जास्त. काही सांगतोय रेडिओ सिटी मराठीवर अभि आहे तुमच्या सोबत. आणि खरं तर लग्नाच्या अगदी 6 महिन्याच्या आत अशा विषयांवरती इंटरव्ह्यू करायचा म्हटलं की थोडस म्हणजे टेन्शनच येतं. हो का, लग्न आता झालंय का? हा, म्हणजे 6 महिने झाले अरे आणि बापरे. अगदी म्हणजे 2 दुणे 3 आणि विषय पण असा हा. म्हटल्यानंतर इंटरव्ह्यूला जाताना जरा थोडस मला असं धडकी भरली होती. हा, मी म्हटलं की यार असेच इंटरव्ह्यूज काय येत आहेत माझ्या नशिबात आणि इज इट अ साईन वगैरे असं वाटायला लागलं. बट नाही, मी पूर्ण बघितलं आणि ट्रेलर, आणि त्याच्यानंतर मला एक गोष्ट कळली की फारसं धमाल असतं आणि तितकंच टेन्शनवालं पण असतं काम. सो आता या 2 दुणे 3 मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे हे सगळे कलाकार, आणि अजून बरेच कलाकार आहेत. पण क्षितिज आणि शिवानी आणि मग त्याच्यानंतर पुष्कराज हे सगळे एकत्र असणार म्हटल्यानंतर काहीतरी मोठा गेम होणार आहे आणि ते दिसतं पण आहे ट्रेलरमधनं. पण आता यांनाच विचारूयात की अजून त्यात काय काय असणार आहे. पण तुझा नवऱ्याचा रोल आहे म्हणून मी जरा जास्त रिलेट होतोय तुझ्याशी. वा, सो अगदीच गेम झाला वगैरे असं काहीतरी दिसतंय त्यात. सो 3 म्हटल्यानंतर आणि अशी स्क्रिप्ट आली म्हटल्यानंतर तुला पण जरा स्ट्रेस आलाच असेल. भाई मला असं उत्तर द्यायला आवडेल, हो रे स्ट्रेस आला वगैरे, पण खरं सांगू का, सगळ्या आमच्या मित्रांची ही वेबसिरीज आहे. आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून केली आहे. आम्ही तर आधी एकत्र काम केलेली मंडळी आहोत एकत्र, आणि सगळे आमचे लेखक, दिग्दर्शक, टेक्निशियन्स सगळे आम्ही कॉलेज, पुण्यातल्या नाट्यसंस्था याच्यातला ग्रुप आहे आमचा, ज्यांनी मिळून हे केलेलं आहे. तर स्ट्रेस फ्री आहे खरं तर. पण जो विषय आहे सिरीजचा, तिथे खरी गोम आहे, तिथे गांभीर्य यायलाच पाहिजे, ते येतच. पण त्यात सुद्धा हे आमच्या लेखकाचं, दिग्दर्शकांचं कसब आहे की ह्या सगळ्या स्ट्रेसेस, टेन्शन्सला बाजूला ठेवून अतिशय छोटी म्हणजे छोटं वर्ल्ड आहे, त्या दोघांचंच विश्व आहे, त्याच्यातली ही सिरीज आहे. आणि एक तिथे पाहुणा आलेला आहे जो त्यांच्यात ते खोडा घालायचा प्रयत्न करतोय, पण अतिशय त्या अर्थी प्रॉब्लेमॅटिक अशा विषयावरची पण अतिशय आनंददायी एंटरटेनिंग सिरीज आमची आहे. आणि म्हणजे बघताना सुद्धा तेवढंच असं वाटतंय की यार हे सगळं वातावरण तिथे जेव्हा सेटवरती असेल तेव्हा तर कायच धमाल होत असेल. आणि म्हणजे शिवानीच्या आधी मी पुष्कराजला विचारेल की असं कुठे पोलीस असतो का रे, काय काय किती मस्त लिहिलेलं आहे कॅरेक्टर. आणि अगदी म्हणजे ट्रेलर मध्येच लक्षात येतंय की नेमकी तूच तिथे फन मेकिंग करणार आहे सगळ्यात जास्त. नाही तरी बरेच लोकांचं म्हणणं होतं की अरे तिकडे तरी चांगलं कॉमेडियनला घ्या वगैरे. तर बरोबरच आहे की त्यांना ऍटलिस्ट त्यांना कळतं की ही कॉमेडी रोल आहे, हेही कमी नाही. मला तेवढं जमलं. तर पोलीस असतो की म्हणजे सिच्युएशन धमाल आहे की अशा सिच्युएशन मध्ये टेन्शन आल्यानंतर म्हणजे जेव्हा तू आता रिलेट करतोयस वगैरे, असं की नवरा आहे आणि त्याला कळलंय की बायको प्रेग्नेंट आहे आणि घरी 1 मूल जन्माला नाही येणार तर 3 मुलं जन्माला येणार आहेत, आणि त्या स्ट्रेसमध्ये, त्या टेन्शनमध्ये काय करायचं, कोणाला सांगायचं, म्हणून त्यांनी घरी पोलीस बोलवलाय. अशी सिच्युएशन आणि तर तीच किती बिझार आहे. ह्याच कॅरेक्टर किती क्रेझी आहे की आता पोलिसांना कशाला बोलवतोस बाबा, आता तू स्वतःच बघ ना काय करते इथे. आणि मग त्या ह्याच्यामध्ये त्याला ते त्या पोलिसाला कळतच नाही काय, पण सिच्युएशन पण खूप सिच्युएशनल कॉमेडी अशा पद्धतीने की सिच्युएशनच फनी आहे. काय व्यायाम वगैरे कधीच न केलेला पोलीस, त्याला चढायला लागतात पायऱ्या, त्याला जाऊन तिकडे विचारायला लागतंय. नंतर असं वाटतं की अरे 4 लोक गायब झालेत, म्हणजे कोण 4 लोक गायब झालेत ह्याचं त्याला कळत नाहीये. आणि मग फायनली कळतं की एकच बाई गायब झाली, तिच्या पोटात 3 मुलं म्हणून हा म्हणतोय 4 मुलं. अशी सिच्युएशनल कॉमेडी होत घडते आणि मग ही नंतर शेवटी तुला प्रश्न उरणारच नाही की असं काही पोलीस असतो, कारण सिच्युएशनच तशी की असंच पोलीस येऊ शकतो. कारण दुसरं कोणी पोलीस आला असतं त्यांनी मारलं असतं त्यांना. ओके, सो गुड. पण शिवानी, म्हणजे जेव्हा आपण प्रेग्नन्सी वगैरे बद्दल बोलतो फार सिरियस सगळं होऊन जातं आणि वातावरण, मग त्याच्यानंतर योगा करा आणि मग डाएट फॉलो करा हे सगळं. पण ह्या मुलीच्या आयुष्यात वेगळंच काहीतरी सुरू आहे आणि कुठे गायब झाली आहे ती गायब झालेली आहे प्रचंड स्ट्रेस खाली.
अच्छा. स्ट्रेसचा डोंगर तिच्यावर कोसळलेला आहे. कारण फॅमिली प्लॅनिंग तर सगळेच करतात, किंवा हम्म. जर तुम्हाला म्हणजे तुमचं लग्न झाल्यानंतर एक साधारण हा विषय तुमच्यात नाही निघाला तरी कुठली तरी आजी मावशी कोणीतरी तुम्हाला बरोबर. एक सतत सूचना देत असतं, आणि तो विषय झालेला आहे त्यांच्यामध्ये. पण हम्म. आता तिळं होणार आहे हे त्यांनी अजिबातच इमॅजिन केलं नाही नेहानी आणि अभयनी. आणि तिळं होणार आहे हे कळल्यानंतर प्रत्येक गोष्ट इंटू 3 हम्म. असं ते समीकरण झालं, की आता खर्चही वाढणार अच्छा. आणि स्ट्रेस पण वाढणार आणि मग कामं वाढणार, हे सगळं इंटू 3 होणार आहे. आणि त्यामुळे तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यात अशी सिच्युएशन येते की यापुढे काय करायचं हे आपल्याला कोणी शिकवलेलंच नाहीये. आपलं लग्न तर झालं, पण Okay. आता तिळं होणारे म्हटल्यानंतर हा डोलारा आपल्या अचानक वाढलेल्या कुटुंबाचा कसा सांभाळायचा. हम्म. आणि त्यातून त्यांची भांडणं सुरू होतात. ब्लेम गेम थोडासा सुरू होतो, जो तोही रिलेट करू शकणार आहेस की काय आय डोंट नो. पण अशी आपली छोटी मोठी भांडणं होतच असतात. पण ह्यांचं एक खूप मोठं भांडण होतं. अच्छा. आणि फारसं मी सांगत नाही पुढे काय होतं, पण नेहा असं ठरवते की आता बास, मला आता थोडा वेळ लांब जायचंय ह्याच्यापासून. आणि तिच्या पोटात तो म्हणाला तसं 3 बाळं आहेत, आणि तेव्हा ती बाहेर पडते. ओके. सो मग ते परत एकत्र येतात का, कसे एकत्र येतात आणि काय त्यांना धरून ठेवतं याबद्दलची ती गोष्ट आहे. सो गुड. आता मी तुम्हाला तिघांना एक एक सिच्युएशन देणार आहे ज्यात एक लहान बाळ आहे. तुम्ही कसं कसं रिॲक्ट कराल त्याच्यावरती जरा सांगा. सो आम्हीच बेसिकली हा. सो एकमेकांना सांगायचं. सगळ्यात आधी क्षितिज तुला तू फ्लाईटमध्ये बसलायस, तुझ्या शेजारच्या सीटवरती एक आई तिचं 5 वर्षांचं बाळ घेऊन बसली आहे आणि तो कंटिन्युअसली रडतोय. काय करशील? नाईटमेअर आहे माझ्यासाठी. नाईटमेअर आहे माझ्यासाठी. मुळात तुला लहान मुलं आवडतात का? ते कभी जलवा कभी पर्दा असं आहे माझं. मला माझा मूड असेल तर आवडतात, माझा Okay. मूड नसेल तर मला इरिटेट होतात. पण आता काय काय करशील तू? त्याला नादी लावशील की नाही. आईला अरे सांगशील? तो नाही गप्प बसत मुलं, अच्छा. नाही गप्प बसत ना. 5 वर्षाचं मूल आपण बाळ किती नसतं. समजवलं, मोठ्या माणसाला समजवू शकतो, तू नको बोलूस बा. 5 वर्षाचं मूल. असे वेगळं बसमध्ये विमानात मोठ्याने बोलणारी पण लोक असतात, त्यांना बरोबर. ओरडून सांगता तरी येतं. हम्म. ते भांडतील, ऐकतील, नाही ऐकतील, तो विषय निराळा. हम्म. पण लहान मुलाला सांगणार कसं? त्यामुळे ते सहन करणं हेच आपल्या माथी आहे खरं Okay. तर. मी शक्य झालं तर त्याची जबाबदारी घेऊन त्याला झोपवायचा प्रयत्न करीन. ओके. मी शक्य झालं तर सीट बदलून घेईन. पण बंदिस्त विमानात सीट बदलूनही फरक काय पडणार आहे? बरोबर आहे. तर माझ्याकडनं मी शेवटी सहन करणं, मग काय मी हा विचार करतो समस्येमध्ये मॅक्स काय होईल. हा. मॅक्स सगळ्यात जास्त त्रास त्यातनं काय होऊ शकतो. तर आता काय त्याच्यातून ऑप्शन एकच निघतोय की सहन करावं लागेल. बरोबर आहे. तेच करायचं, दुसरं काय आता. सही आहे. पुष्कराज, तू एका ठिकाणी बसलेला आहेस कुठेतरी आणि तुझ्या समोर एक बाळ कंटिन्युअसली मोबाईलमध्ये कार्टून बघतंय. काय करशील? मी पण कार्टून बघेन त्याच्यावर. मला आवडतात लहान मुलं, इतरांची तर खूपच जास्त. अच्छा. तर मला अजिबातच त्याचा त्रास वगैरे होत नाही. आणि मला माहिती असतं की एका पॉइंटला आपण या सिच्युएशन मधून बाहेर पडणार आहे, कारण ते दुसऱ्याच असतात, ते कोणतरी घेऊन जाणार आहे. त्यामुळे एक ते कम्फर्ट असतं ऑलरेडी की हा ठीक आहे, अच्छा. थोडा किती वेळ बघेल कार्टून बघ जास्तीत जास्त. तर आय विल जॉईन हिम, की इतकं जॉईन करायचं लहान मुलांबरोबर. असं एक ट्रिक सांगतो की असं इतकं आता हे पण दाखव ना, ते की त्यांनाच बोर होतं की तू बघ बाबा, तू बघ, माझा मोबाईल घे, तू बघ कार्टून, नको मला हे सांगू. तर हा, मला ते तेवढं इरिटेट नाही करत. आणि विमानातली सिच्युएशन जरी आली तरी माझ्याकडे मी इयरफोन्स नेहमी कॅरी करतो ओके. परफेक्ट. की की ते सगळं बंद करून घ्यायचं पूर्णपणे. अच्छा. त्यांना रडायचं, त्यांची बाळ त्यांना रडू दे. ओके. सो छान. म्हणजे शिवानी, तुझ्याकडे तुझी एखादी मैत्रीण आली आणि ती तुला म्हणाली की मला तिळं होणार आहे, काय करशील? काय सांगशील तिला? 3 वेळा ऑल द बेस्ट करेन आणि 3 वेळा पाया पडेन तिच्या. काय तिळं होणार आहे असं सांगितलं तर खरंच म्हणजे मला वाईट वाटेल तिच्यासाठी. आणि म्हणजे हो रे, कारण केवढं प्रेशर आहे म्हणजे हे. सो तिला मी 3 गिफ्ट्स पण देईन. अच्छा. घाण वाटतंय पण कॉंग्रॅच्युलेशन. ओ माय गॉड, पण कॉंग्रॅच्युलेशन. आणि खरं तर डिटेल्स वरती फार भर दिला जातो जेव्हा मराठी अशी लाईट हार्टेड वेब सिरीज बनते तेव्हा, की अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा विनोद निघतात. आणि ते विनोद ना खरंच म्हणजे नोटीस तिसऱ्यांदा बघितल्यावर, कधी कधी दुसऱ्यांदा बघितल्यावरती होतात. म्हणजे मी तर आत्ता पण जर बनवा बनवी बघायला घेतला किंवा
जुने चित्रपट बघायला आत्ता रिलेट होतात, काही जोक तेव्हा न कळलेले. correct. तर ह्याही वेबसिरीज मध्ये काही डिटेलिंग्स असतील, 1-2 प्लीज शेअर करा आमच्यासोबत. नाही, यातले मला असं वाटतंच की कल्ट फिल्म बनणार आहे, कल्ट वेब सिरीज. अच्छा. कारण यातले विनोद माझे जे आहेत ना ते 40 वर्षांनी वगैरे कळतील. आता कदाचित म्हणतील की कॉमेडियन घ्यायला पाहिजे होता, हसूच येत नाहीये वगैरे. पण जसं अंदाज आपला वगैरे सारखं झालं ना की अंदाज आपणाचे विनोद मला काल कळले जसं. अच्छा. तर तसं काहीतरी याच्यावर होऊ शकतं. एखादं जोक म्हणजे आता हेच प्रॉब्लेम लिहून घ्या रे. आता ट्रेलर मधलं प्रॉब्लेम लिहून घ्या रे. त्याच्यावरती त्याचा हवालदार असिस्टंट म्हणतो पेन आहे का तुमच्याकडे. आता हे त्या मोमेंटला किती असं वाटणार आहे फनी, पण ही अत्यंत सिच्युएशन खूपच फनी सिच्युएशन आहे की Okay. तो ज्याच्याकडे तो गेलेला आहे कंप्लेंट लिहून गेला त्याला त्याच्यावरती काय प्रॉब्लेम आहे तुमचा, लिहून घ्या रे प्रॉब्लेम. तर तो असिस्टंट म्हणतो की पेन आहे का तुमच्याकडे. म्हणजे याच्याकडे काही नाहीये. हे इतके काही रिसोर्सेस न घेता, कुठलीही गोष्ट न घेता, बंदूक सोडा, यांच्याकडे पेन नाहीये चालू. ते कायच करायला आलेले वगैरे. तर अशा गोष्टी येते त्या. क्षितिज, यामध्ये तुझं जे कॅरेक्टर आहे आणि एक तू फार चिल दिसतोयस किंवा तुझं कॅरेक्टर जसं डिझाईन केलेलं असेल, पण जर उद्याच्याला तुझ्या कानावर पडलं की भाई तिळं होणार आहे किंवा चल फॉर अ सेकंड जुळं होणार आहे, तर काय तुझी रिॲक्शन काय असेल? मी मग अशी काय म्हणलं तुला, मॅक्स काय करता येणार आहे आपल्याला याच्यात, स्वीकारावंच लागेल, दुसरं काय करणार. पण नाही, लोड तरी येईल भाई, लोड येईलच, ऑफकोर्स येईल. कारण की एकच मानगुटीवर बसलं तर म्हणजे फाटून हातात येणार आहे. तर आता 2-2 3-3 धुल्लाच उडेल आयुष्याचा. ओके. पण काय अजून 2 आणून ठेवा. प्रत्यय दिला त्यांनी मला. ओके. पण काय ते घेऊन बसायचं. मला एक जनरल वृत्ती ही वाटते की एन्जॉय करणं गरजेचं आहे. आलेली समस्या, त्याच्यातून जे काय होणार आहे तेच करेन. सो गुड. आणि शिवानी, म्हणजे माझी बॅट आणि मी पण मग खेळणार, मी पहिली बॅटिंग करणार या तत्वाप्रमाणे प्रोड्युसर म्हणून विराजच सुद्धा यात असावा. So, त्याच्या कॅरेक्टर बद्दल सुद्धा सांग जरा आम्हाला. तो ट्रेलर मध्ये जसा दिसलाय की एक तो असा एक तत्व देत असतो, फिलॉसॉफी देत असतो तो. अच्छा. तर तसं त्याचा कॅरेक्टर आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक मित्र असतोच की ज्याला स्वतःला खरं तर प्रेग्नन्सी किंवा या गोष्टीचा खरं तर अनुभव नाहीये, पण त्या मित्राकडे फिलॉसॉफी खूप असते. आणि आपण पण त्या मित्राला विचारायला जात असतो की बाबा काय तुझं काय म्हणणं आहे, आता माझ्या आयुष्यात हे घडलंय, आता तू बोल तुझं काय म्हणणं आहे. तर तसं ते कॅरेक्टर आहे थोडंसं. आणि मी हेच सांगू इच्छिते की ती सिरीज मधलं जे आहे ते लिहिलेलं कॅरेक्टर आहे त्याची मत आहे, ती विराजची नाही आहे. तो ट्रेलर मध्ये काही बोललेला असला प्रेग्नन्सी आणि या सगळ्या गोष्टींविषयी, तरी ते त्या कॅरेक्टरचं मत आहे. तू विषय दुसरीकडे नेऊ नकोस. अरे तो विषयाला चालना मिळेल. किती अवास्तव असं सगळं आहे प्रश्न आहे पुढचा ह्याला. बट जसं तुम्ही हा टेडी घेऊन बसलेले आहात, देअर माइट बी सम रिझन टू इट. बट मी तुम्हाला एक कारण देतो, चला त्याच्यासोबत काहीतरी करण्याचं. रडत नाहीये, बस तसंच शांत फेकून दे. तुला दिला मी तो, तू पाडलंस ते. अरे डोक्यावर पडलं ते, Please handle आता with पुढे care. जाऊन काय होणार. आणि वाईटच बघणार. तात्या विंचू नाही येतो. काही सांगतोय. सो ते रडत नाहीये पण झोपतही नाहीये. कसं झोपवशील? कसं झोपवशील, काय सांगशील? काय सांगशील? कसं अंगाई गाशील, त्याला काही बोलशील किंवा काय? नाही याचं मी सांगू ह्याला स्विच ऑफचं बटन द्यावायचं. अच्छा. असं एक असं अरे 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 अरे. आणि असं क्रूर आहेस रे तू. म्हणजे तुला लहान मुलं आवडतात ठीक आहे, मुलांना तू आवडतोस का प्रश्न आहे. हे बघ काय आहे की असं हे असं घ्यायचं, असं उभं ठेवायचं, असं असं त्यांना लहान मुलांना हे करायचं आणि थोपटत राहायचं आणि चालत राहायचं. त्या मोशन मध्ये झोपतात. आणि नाही झोपले तर बारीकचं ढुंगणार की असं. हे बघितल्यानंतर तुझ्या कडेवर कोणीही बाळ देणार नाही. सॉरी मित्र, मी देणार होतो पण आता नाही देणार. तू त्याला पाडलेस, मी तरी चिमटा काढतो छोटासा. अच्छा. शिवानी, तुला आवडतं बाळ? हो, बाळ कोणाला आवडत म्हणजे बाळ छोटीच असतात युजली. नाही म्हणजे काय, हे बघ, मला लहान मुलं आवडतात, मला बाळ आवडतात. थँक्यू. येस. मोठ्या माणसांमधली लहान मुलं मला आवडतात सगळं. पण हा, सो काय म्हणजे आय डोंट नो, बाळा आवडतात, सगळ्यांनाच आवडतात. एक टर्म आहे डायपर डिझास्टर म्हणून. ओके. सो तुला माहिती आहे का ती टर्म? त्याच्याबद्दल जरा सांग. नाही, अच्छा, मला माहितच नाही, तूच सांग. ओके. सो डायपर डिझास्टर म्हणजे अगदी चुकीच्या ठिकाणी बाळाने डायपर मध्ये कार्यक्रम केलेला आहे. ओके.
सो इन दॅट केस जेव्हा कधी ही डिझास्टर येतं तेव्हा अगदी धावपळ होते आणि आयांची सिच्युएशन यामध्ये प्रचंड जवळून दाखवलेली दिसते. बरोबर. ही आई काय करेल त्या सिच्युएशनला? कारण नेहा काय करेल? हम्म, नेहा आय थिंक खूप पॅनिक होणारी आणि अशी आहे, पण तिला जर म्हणजे प्रॉब्लेम आला हम्म, तर ती पॅनिक होते त्या क्षणापुरतं, ओके. पण मग लगेच ती अभयची मदत घेऊन ती त्यावर काहीतरी मार्ग काढते. तर मला असं वाटतं असं काही झाल्यावर ती पहिले ते अभयच्या हातात सोपवेल की प्लीज टेक केअर ऑफ दिस. वा, अगदी म्हणजे 21st सेंचुरी मॉम वगैरे असं काहीतरी. बट ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये आपण जेव्हा बघतोय तेव्हा एक लक्षात येते की लहान बाळाबद्दल बरंच घाबरवलं पण जाते, पण अगदी हळवे मुवमेंट सुद्धा असतील या सिरीजमध्ये. त्याबद्दल जरा सांगा, कुठे इट विल टच युअर हार्ट? नाही, मगाशी मी तेच म्हटलं की भांडणं या दोघांमध्ये होतात, तिळं होणारे कळल्यानंतर पहिली चर्चा ही होते की खर्च कुठे कमी करायचा आहे. तर तो म्हणतो तू तुझं पार्लर बंद कर, मी म्हणते तू मित्रांबरोबर बाहेर जेवायला जाणं बंद कर. सो अशा पद्धतीची त्यांची भांडणं होतात, पण नंतर जेव्हा नेहा घर सोडून जायचा निर्णय घेते तेव्हा तिच्या लक्षात येतं त्याच्यापासून लांब गेल्यानंतर, एक डिस्टन्स क्रिएट झाल्यानंतर की अरे तो पण ही त्याची पहिलीच वेळ आहे बाबा होण्याची. जशी माझी आई होण्याची वेळ आहे तशी त्याची बाबा होण्याची पहिलीच वेळ आहे. आणि जे वाक्य विराजसच्या कॅरेक्टरच्या तोंडी ट्रेलरमध्ये की आई मुलाला पोटात वाढवते पण बाबा डोक्यात वाढवत असतात मुलाला, तर त्याच्या डोक्यात ते सगळं प्रॅक्टिकल गोष्टींचं प्लॅनिंग सुरू आहे जे मला दिसत नाहीये, तो शेअर करत नाही. आणि आपल्याकडे असं एक असतं की मुलांनी रडायचं नाही किंवा प्रेशर आहे ते दाखवायचं नाही, गोष्टी लपवायच्या, स्ट्रेस आहे तो दाखवायचा नाही. वेरॅज मुली पटकन बोलून मोकळ्या होतात. हे हळूहळू बदलतंय, मी खूप ब्रॉड सेन्समध्ये बोलते आता, पण असं असतं युजली. तर तसं असल्यामुळे तिला ते दिसत नसतं, पण जेव्हा ती त्याच्यापासून लांब जाते तेव्हा तिला रिअलाइज होते की अरे तो करतोय प्रयत्न आणि वी आर अ टीम. ओके. आणि प्रॉब्लेम आल्यानंतर किंवा डिझास्टर झाल्यानंतर आपण एकमेकांच्या विरुद्ध नाही आहोत, तर आपण विरुद्ध तो प्रॉब्लेम आहे. बरोबर. आणि हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके. सो अशा सिच्युएशन मधून ते जातात आणि त्यानंतर तिला लक्षात येतं की ही किती सुंदर गोष्ट आहे खरं तर आपल्या आयुष्यात. सो गुड. आणि म्हणजे बेदुणे तीन जरी नाव असलं तरी ऑलराऊंडर अशी ही वेब सिरीज दिसते. आणि खरं तर 5 डिसेंबरला रिलीज होते, आपण सगळे बघणारच आहोत. पण खूप खूप धन्यवाद, एकतर नव्या धाटणीचं काहीतरी आमच्यासाठी घेऊन येत आहेत. लाईट हार्टेड फार गरजेचं आजच्या काळात. आणि त्याबद्दल सुद्धा. आणि खूप छान वाटतंय, तुम्ही सगळे फार वेगळे दिसतायत आणि मस्त सगळं जमून आलेलं असं दिसतंय. वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर इट. थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू. आणि 3 cheers टू द रायटर अक्षय जोशी आणि डिरेक्टर हिमांशू आणि अथर्व. ग्रेट. थँक्यू सो मच. थँक्यू. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.